नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस यूट्यूब चॅनलवर। आज आपण पोलीस भरतीकरिता महत्त्वाचा प्रश्नसंच पाहणार आहोत। आजचा भाग क्रमांक 6 आहे। प्रश्न क्रमांक 1, सेबीचे अध्यक्ष कोण आहेत? उत्तर आहे तुहिन कांता पांडे। प्रश्न क्रमांक 2, सेबीचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर आहे मुंबई येथे। प्रश्न क्रमांक 3, दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तर आहे रेखा गुप्ता। प्रश्न क्रमांक 4, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? उत्तर आहे आलोक आराध्य। प्रश्न क्रमांक 5, सीआरपीएफचे महासंचालक कोण आहे? उत्तर आहे ज्ञानेंद्र प्रताप सिंग। प्रश्न क्रमांक 6, टेबल लँड नावाने कोणता भाग ओळखला जातो? उत्तर आहे पाचगणी। प्रश्न क्रमांक 7, 52 दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। प्रश्न क्रमांक 8, दगडी कोळशाच्या निकृष्ट दर्जाचा प्रकार कोणता? उत्तर आहे लिग्नाइट। प्रश्न क्रमांक 9, अनंत घोलप यांचे टोपण नाव काय आहे? उत्तर आहे अनंत फंदी। प्रश्न क्रमांक 10, फी आकाराची दरी कशामुळे तयार होते? उत्तर आहे नदीचे अपघर्षण। प्रश्न क्रमांक 11, परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगराच्या रांगेला काय म्हणतात? उत्तर आहे निर्मलरांग। प्रश्न क्रमांक 12, महाराष्ट्रात लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे? उत्तर आहे मध्य प्रदेश। प्रश्न क्रमांक 13, नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते आहे? उत्तर आहे दख्खनचे पठार। प्रश्न क्रमांक 14, भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? उत्तर आहे 12 लाख चौरस किलोमीटर। प्रश्न क्रमांक 15, मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे प्रांत आहे? उत्तर आहे लक्षद्वीप। प्रश्न क्रमांक 16, भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते? उत्तर आहे INS गरुड। प्रश्न क्रमांक 17, हुंडळू धबधबा भारताच्या कोणत्या शहराजवळ आहे? उत्तर आहे रांची। प्रश्न क्रमांक 18, गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरविली जाते? उत्तर आहे लोकसंख्यावरून। प्रश्न क्रमांक 19, राज्यघटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे? उत्तर आहे 368। प्रश्न क्रमांक 20, अति प्रचंड खजिन्यामुळे चर्चेत आलेले पद्मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे केरळ राज्यामध्ये। प्रश्न क्रमांक 21, जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गतिविषयक कोणता नियम लागू होतो? उत्तर आहे तिसरा। प्रश्न क्रमांक 22, कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात? उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर। प्रश्न क्रमांक 23, इला भट्ट ह्या गांधीवादी समाजसेविका 1972 साली स्थापण्यात आलेल्या कोणत्या गैर सरकारी संस्थाच्या संस्थापक आहे? उत्तर आहे सेवा। प्रश्न क्रमांक 24, 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्षपद कोणी भूषविले? उत्तर आहे राजर्षी शाहू महाराज। प्रश्न क्रमांक 25, देशातील भारतरत्न नंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार कोणता आहे? उत्तर आहे पद्मविभूषण। प्रश्न क्रमांक 26, सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली? उत्तर आहे ॲनी बेजंट। प्रश्न क्रमांक 27, संविधान सभेने घटना निर्मितीसाठी कोणत्या समित्या तयार केल्या?
की शुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या. त्यापैकी शुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर आहे डॉक्टर के.एम. मुन्शी. प्रश्न क्रमांक 28. संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान केव्हा स्वीकृत केले? उत्तर आहे 24 जानेवारी 1950. प्रश्न क्रमांक 29. 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान कोठे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली? उत्तर आहे पाटणा. प्रश्न क्रमांक 30. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेक प्रसंगी काढलेल्या तांब्याची नाणी कोणती? उत्तर आहे शिवराई. प्रश्न क्रमांक 31. संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? उत्तर आहे 22. प्रश्न क्रमांक 32. सहज सख्या एकदाच येई सांज वेळ या वाक्यातील रस ओळखा. उत्तर आहे शृंगार. प्रश्न क्रमांक 33. क्षय हा रोग कशामुळे होतो? उत्तर आहे जीवाणूमुळे. प्रश्न क्रमांक 34. वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे मुख्य अन्नद्रव्ये कोणते आहेत? उत्तर आहे नत्र, स्फुरद आणि पालाश. प्रश्न क्रमांक 35. वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे दुय्यम अन्नद्रव्ये कोणती आहेत? उत्तर आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. प्रश्न क्रमांक 36. वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणती आहेत? उत्तर आहे बोरॉन, लोह, जस्त, कॉपर, मॅग्नीज, मॉलिब्डेनम, क्लोरीन आणि निकेल. प्रश्न क्रमांक 37. वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अतिसूक्ष्म अन्नद्रव्ये कोणती आहेत? उत्तर आहे सोडियम, कोबाल्ट, सिलिकॉन आणि व्हॅनाडियम. प्रश्न क्रमांक 38. संत ज्ञानेश्वर यांचा जन्म कोठे झाला? उत्तर आहे आपेगाव. प्रश्न क्रमांक 39. संत ज्ञानेश्वर यांनी वयाच्या कोणत्या वर्षी समाधी घेतली? तर उत्तर आहे 21व्या वर्षी. संत ज्ञानेश्वर यांनी समाधी कोठे घेतली? उत्तर आहे आळंदी. प्रश्न क्रमांक 41. संत ज्ञानेश्वर यांच्या आईचे नाव काय होते? उत्तर आहे रुक्मिणी. प्रश्न क्रमांक 42. संत ज्ञानेश्वर यांच्या वडिलांचे नाव काय होते? उत्तर आहे विठ्ठलपंत. त्यांचे भाऊ निवृत्तीनाथ आणि सोपानदेव आणि बहीण होती मुक्ताबाई. प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार अपीलाचा निकाल किती दिवसात देणे बंधनकारक आहे? उत्तर आहे 90 दिवसात. प्रश्न क्रमांक 44. महाराष्ट्र लोकसेवा हक्कचे ब्रीद वाक्य काय आहे? उत्तर आहे सेवा आपली हमी आमची. प्रश्न क्रमांक 45. महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगात मुख्य आणि इतर आयुक्त यांची एकूण संख्या किती? तर 7. उत्तर आहे 7. पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? 2025 चा साई परांजपे यांना. प्रश्न क्रमांक 47. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1963. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1962. प्रश्न क्रमांक 49. सातारा जिल्ह्यात किती तालुके आहेत? उत्तर आहे 11. प्रश्न क्रमांक 50. चुलबुल हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर झेलम नदीवर आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.
तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा.